36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची होणारी लूटमार, गैरसोय, भ्रष्टाचार, CS डॉक्टर अपंग विभाग, मोठे कमिशन घेतले जात आहे. लोकांच्या जीवाशी खेळ करताय आणि जे खरे अपंग आहेत त्यांना 20 ते 25% देत आहेत आणि जे डुप्लिकेट दिव्यांग आहेत त्यांना 30,500 रुपये खर्च त्यांना देऊन त्याला 90% 100% देतात. डोळ्याचे कमिशन, मतिमंदांचे वेगळे कमिशन, पैसे, हाडांचे डॉक्टरचे पैसे, मोठ्या प्रमाणावर पैसे घेऊन सर्टिफिकेट बनवत आहेत. स्वच्छ नाही तर घाणीचं साम्राज्य उभं केलं जात आहे. पाणी पिण्यासाठी व्यवस्था नाही आहे. CS पत्रकारांना बोलते कोण? मी तुम्हाला ओळखत नाही. डॉक्टर दत्तात्रय का बिराजदार, MD चेस्ट, जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात यावे. सरकारी रुग्णालयांचे सगळे भ्रष्ट डॉक्टर कर्मचारी यांना सस्पेंड करण्यात यावं अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा चर्चेचा विषय बनलाय. सरकारी हॉस्पिटलचे भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे. भ्रष्टाचारमुक्त सरकारी हॉस्पिटल पाहिजे. नवीन डॉक्टर नियुक्त करा. लोकांचे हाल होत आहेत. हेल्थ मिनिस्टर CM यांना या विषयावर विचार करणं आवश्यक आहे. दखल घ्या आणि भ्रष्ट डॉक्टर कर्मचारी सस्पेंड करण्यात यावे आणि त्यांची बनवाबनी बंद झाली पाहिजे. पूर्ण 20 रुपयांची पावती देत आहेत आणि ऑनलाईन पावती निघाली की प्रति डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांचं काम 2 दिवसांमध्ये होऊन जातं. हे अन्याय होत आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये आणि डॉक्टर कर्मचारी यांच्या धमक्यांचे व्हिडिओ कोणाला दाखवला तर CM PM आम्ही भीत नाही. त्यामुळे याला सरकारी रुग्णालय नाही तर भ्रष्टाचारी म्हणावे लागेल असं मत आता येथील रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख गफ्फार, बुलढाणा.